क्षेत्ररक्षण करतोय. आणि त्याच्यानंतर जो एक सामना होईल तो इथविक 24 आणि अष्टविनायक विरार या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना खेळला जाईल. तर ऑल सेट ऑल गो. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा बघतोय आपण. मंडप डेकोरेटर्स बहादुर, आप जहाँ कहीं हो ना आप स्टेज के पास आ जाइए. मंडप डेकोरेटर्स बहादूर सलामीची जोडी मैदानावरती आले. गौरव पाटकर आणि ऑड्रिक्स ही जोडी. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती एक धाव. आणि जसं दोन्ही कॅप्टनने सांगितले की आतापर्यंत आमचा प्रवास खडतर राहिलाय, फार संघर्ष केलाय दोन्ही टीमनं. विभूतीनेही केलाय, मॉडर्न आर्टनेही केलाय. प्रखर संघर्षातनं तावून सुलाखून हे दोन संघ या स्टेजवरती पोहोचलेत. ड्राईव्ह करतो चेंडूला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. गौतम पाटील आहेत गोलंदाजी मार्कवरती. आणि इथून बरेचसे खेळाडू म्हणजे जसे डिफेंडिंग चॅम्पियन नाहीत ना तसे नवीन खेळाडू आपलं नाव इथे दाखवतील किंवा जो बेस्ट प्लेयरचा अवॉर्ड असेल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, काही नवीन नावं जरूर या VPL सीझन 5च्या निमित्तानं आपल्यासमोर येऊ शकतील. पाठीमागं गेला पंच केल्या चेंडूला. कव्हर रिजनमध्ये जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आणि जसं अगोदर सुद्धा उल्लेख केला होता 15 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला हे पूर्ण इनिंग्स पूर्ण करण्यासाठी. टायमर सुद्धा ऑन झालेला आहे. गौरव स्ट्राईक एंडला. पाठीमागे गेला, गॅप शोधलाय. गॅप मध्ये चेंडू गौरवच्या बॅटमधनं चौकार. डीजे थँक्यू. मॉडर्न आर्ट चला एक प्रतिनिधी आपण या धावफलकावरती. धावा जर बघितल्या तर 7 आहेत. 7 धावा झाल्या. तर चौकार आलाय गौरवच्या बॅटमधून. हा चौकार आलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, बॅकवर्ड पॉईंटला होता आणि त्याच्या मधला गॅप शोधलाय गौरवनं. या चेंडूला टॅप करतोय. चेंडू शेवटच्या चेंडू बॅटची फेस ओपन करतोय, कडा ओपन करतोय आणि चेंडूला धरतोय. जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. ही लढाई साधी सोपी नाहीये, कारण ही लढाई ज्या पद्धतीनं खेळली जाते, दोन संघ ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतोय, प्रखर संघर्षातनं इथून या टप्प्यावरती पोहोचल्यात. आणि बऱ्याच जणांना जे पाठीराखे आहेत ना दोन्ही टीमचे, विभूती नेटवर्क्स, त्याच्यानंतर मॉडर्न आर्टचे पाठीराखे सुद्धा आहेत, तिथूनही जल्लोष होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर बिनबाद 9 पुन्हा डीजे वरती गाणं आणि मॅचच्या दिशेने येतोय. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा ही सरासरी कायम राहिली. तर जसं चर्चा करत होतं भरत मोरे होते, त्याच्यानंतर समाधान जे होते की 45-40च्या पार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक. सुंदर 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 बीट केलंय, अक्षरशः बीट केलंय. फ्लॅटेड डिलिव्हरी होती, थोडासा फ्लाईट दिली होती, लूप दिला होता चेंडूला आणि त्याच्यामध्ये बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय. मार्क ऑन द मार्क खेळावा लागणार आहे. मार्कला सुद्धा करणं. बघा, ज्या वेळेला तुम्ही यंगस्टर असता, तुम्ही एक एक सामना खेळत असता, अपेक्षा वाढत असतात, टीमकडनं एक्सपेक्टेशन वाढत असतात आणि टीमकडनं नाही तर पाठीराख्यांकडनं सुद्धा अपेक्षा वाढल्या जातात, त्या पूर्ण कराव्या लागतात. कारण तुम्हाला 3 सामने होते, तिथून तुम्ही क्लिक व्हायचं होतं. हा सामना आता अशा स्टेजवरती आलाय, इथून तुम्हाला परफॉर्मन्स करावाच लागेल. परफॉर्म करावा लागेल. गौरव करतोय परफॉर्मन्स कव्हरच्या दिशेनं. दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. फोन येतोय, फोन समाधानचा फोन आहे, त्याचा फोन आहे, समाधानचा फोन येतोय. या चौकाराने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले ते आपण बघतोय. आणि गौरव, थँक्यू डीजे. गौरव आपण बघतोय धावफलकावरती 14-14. गौरव 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 आणि गौरवचा खेळ बघतोय आपण या सामन्यासाठी. आज चौकारी आलाय. 4 धावा. डीजे
थँक्यू. आणि गौरवचं दुरसा म्हणजे इंग्लिशमध्ये बघितलं तर प्राऊड आहे. आणि तो गौरव सध्या आता ज्या लईमध्ये खेळतोय त्याच्यासाठी क्षेत्राची रचना आता बदललेली आहे. ऑफसाईडच्या दिशेनं चेंज केलेलं आहे थोडंसं क्षेत्रक्षण, कारण 2 चौकार आल्यात. या चेंडूला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला, पायावरती चेंडू आदळला, लेग बायचा इशारा झाला. 1 धाव 19-19 वरती. आणि अशा स्टेजला आता दोन्ही संघ येऊन ठेपल्यात ना, इथे चुकीला माफी नाही. मिस्टेक केलात तर परत चान्स नाही आहे. लीग स्टेजमध्ये किंवा पहिला अगोदर होता पण आता नाही आहे, ती संधी नाही आहे तुम्हाला. हो, वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचाकडनं. एक्स्ट्रा धाव, कारण गोलंदाज दीपक काहीसं थोडंसं एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला करतोय चेंडूला, जोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण 1 हँड क्लिक आणि पिकअप थ्रो करतोय. पण 1 धाव 2 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण. आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या 21-21. पुन्हा एक संगीत ऐकूया आणि मॅचच्या दिशेने येऊया. माईक कुठे गेला? माईक कोण घेऊन फोन करून त्यांना बोलव ना. थँक्यू डीजे, थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 21-21. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती. इथे विनंती आहे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व मेंबर्स, फयाजी शेख, त्याच्यानंतर जावेद असतील, लॉसनजी असतील, सर्व आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे, कारण सन्माननीय अतिथी पाहुणे येत आहेत. तर आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. दरम्यान गौरव या क्षणाला पुन्हा एकदा 1 चौकार ठोकतोय. 4 धावा. डीजे नक्कीच. आतापर्यंत जर बघितलं तर 6 मिनिटाचा अवधी झाला. थँक्यू डीजे. आणि त्याच वेळेला आपण बघतोय या VPL सीझन 5च्या ठिकाणी आगमन होतंय. सन्माननीय अतिथींचं इथे आगमन होतंय. वसई विरार शहर महानगरपालिकेतील माझे नगरसेवक सदानंद पाटील, त्यांच्या जोडील समेत रंजनदादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. VPL सीझन 5 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती राहील, आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होणं आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्यांचं आगमन होताना चाललेला सामना आहे, एक चांगलं चिन्ह करते. झेल गडी बाद होतोय, ज्या विकेटची गरज होती विकेट्सही आलाय. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचंय. तर आदरणीय नगरसेवक सदानंददादा पाटील, त्यांच्या समेत नगरसेवक रंजनदादा पाटील यांचं शुभागमन आपल्या मंचावरती होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक अशी जोडी ज्यावेळेस एखादी स्पर्धा कोणती आयोजित केली जाते, मग ती कुठेही असो, जर का कोण गेला तर त्यावेळेला या जोडीकडून कधी कधी निराश कोण झालेला नाही आहे. आणि VPLसाठी सातत्यानं दरवर्षी या जोडीचं सहकार्य नेहमीच राहिलं आहे. आणि अशी जोडी म्हणजेच रंजनदादा पाटील साहेब आणि त्यानंतर त्यांच्या समेत सदानंददादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. धन्यवाद सर. पुन्हा एकदा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आणि VPL सीझन 5च्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. विनोददादा पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या समेत त्यांचे बाकी सर्व मित्र परिवार, त्या सर्वांचं मनापासून स्वागत. थँक्यू डीजे. 28 आणि 28 वरनं 32. गौरव एक लाईफ टाईम मॅच खेळावी, इनिंग्स खेळावी, तसा गौरव हा चौकार ठोकतोय. धाव फलकावरती धावा 32-32. थँक्यू. आणि पहिल्या दिवशी जसं तो उल्लेख केला होता आणि गाणंही वाजलंय, वाट लावली. पण वाट आपण शोधूही शकता, नवीन वाट रुळलेली वाट सोडून नवीन वाट निर्माणही करू शकता. धावफलकावरती धावा आहेत त्या 32-32. 3 षटकांचा खेळ संपलाय. हेमंत आला गोलंदाजी मार्कवरती. 23 वरती खेळतोय गौरव. आतापर्यंत चांगली फलंदाजी गौरवच्या. गौरव मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याला साथ देण्यासाठी वैभव पाटील होते. गौरवची ही इनिंग भरपूर इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे, कारण जे 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत ते अतिशय वाखाणण्याजोगे. यावेळेला बॅटची एच वैभव पाटील, चेंडू सीमारेषा पार
फिल्डिंग केली आहे, किरण मागे आलाय, धडपड चांगली केली आहे, पंचांकडे दाद सुद्धा मागितली आहे, पंच चेक सुद्धा करतील, चौकार आहे की नाही ते सुद्धा आपल्याला कळेल, परंतु त्या अगोदर काय मॅच रंगेल. ही जी मॅच आहे ही टॉप 5 मध्ये आल्यानंतर होते. इथून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये, आणि टॉप 3 मध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या किताबासाठी लढले जातील. याच करता मी भरतमोळजी म्हटलं होतं टॉप 5 मध्ये आल्यानंतर 5 स्टार रेटिंग आहे. तुमच्या टीमला जर 5 स्टार रेटिंग आहे तर तुमचा परफॉर्मन्स सुद्धा तसा व्हायला हवा. आणि ज्यावेळेला टॉप 3 मध्ये जाईल ना त्यावेळेला तुम्ही तिन्ही अंगामध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये तुमचा खेळ बहरायला हवा. टिक चालू आहे, थर्ड अंपायरकडे जातोय. बरं, यावेळेला थर्ड अंपायरकडे चेक केलं जातं की चौकार आहे की नाही, परंतु ज्या प्रकारचे आपण त्याला वगळता जर का बॅटिंगची चर्चा केली, गौरव पाटकर व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे ना तर बॅटिंगमध्ये त्याने स्वतःला प्रूव्ह केलं आहे. तो साहेबाचा सीझन आठवत आहे, ज्यावेळेला साहेबा विजेते झाली होती साहेबा प्रीमियर लीगमध्ये, त्यावेळेला त्याने जो परफॉर्मन्स केला होता त्यानंतरचा प्रभावित करणारा हा परफॉर्मन्स असेल. आणि बरं जर आपण लक्षात घेतलं तर VPL 5 मध्ये थोडी शांत होती त्यांची बॅट, पण कदाचित मोठ्या मॅचसाठी स्वतःला राखून ठेवलं होतं का. बिग मॅच, बडे मंच का बडा खिलाडी, मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू ठरतोय का. कारण गेल्या मॅचमध्ये जसं ऋषिकेश देसाई यांची बॅट बघितली होती, कारण महत्त्वाच्या क्षणी 4 चौकार आले, तिथून सामना टर्न अराऊंड झाला. तसाच खेळ सध्याच्या घडीला गौरव पाटकर इथे खेळतोय. पुन्हा टिक चालू आहे. बरंचसं थर्ड अंपायर, कारण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबवरती सुद्धा आपण बघतोय. आणि यावेळेस जर पाहिला तर खरा मोमेंटम कुठून मिळाला. एका मोठ्या टीमला स्पर्धेबाहेर काढल्यानंतर जो कॉन्फिडन्स मिळतो ना तो कॉन्फिडन्स पूर्णपणे या त्याच्या इनिंगमध्ये दिसला. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर म्हणून तो आतापर्यंत भूमिकेमध्ये होता, आणि आता फ्रंट लाईनला स्वतःला आणून जी बॅटिंग करतोय महत्त्वाच्या सामन्यामध्ये ते अतिशय वाखणण्याजोगी आहे. परंतु मॉडर्न आर्ट दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर हा यंगस्टर्सने भरलेला संघ आहे जो घासकोपरीतून या ठिकाणी दाखल झाला आहे. त्या संघाकडे सुद्धा तितकीशी प्रतिभा आहे, कारण त्या संघामध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत जे पूर्ण कॉन्फिडन्सने या मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि पहिल्या दिवशीच असा मॉडर्न आर्टचा उल्लेख केला होता आम्ही, कारण मॉडर्नही आहे त्यांच्याकडे आर्टही आहे. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, कानामागून आला आणि तिखट झाला. जसा संघ आहे, कोणी कदाचित त्यांना अंडर एस्टिमेट केलं होतं, अंडरएज संघ आहे, परंतु या स्टेजला या संघाने येऊन आपली छाप सोडलेली आहे. अजूनही पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्देश हाच आहे, कोणावरती अन्याय होऊ नये, कोणाच्या बाजूनं जाऊ नये डिसिजन, त्याच्याकरता हे सर्व प्रयत्न केला जातोय. निर्णय आपल्यापर्यंत येईल. 2 धावा डाऊन पूर्ण केल्या जातात. चांगला प्रयत्न होता किरणसाठी, खरोखरच टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, कारण त्याने ते 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. मॉडर्न आर्ट यावेळेला मॉडर्न आर्टसाठी खूप कठीण प्रसंग आहे, कारण इथून ही पार्टनरशिप ब्रेक करणं नितांत गरजेचे आहे. 3.1चा खेळ झाला, 34 धावा धावपल करतात एका गाड्याच्या मोबदल्यात. आणि आता वैभव पाटील समोर हेमंत घाडेगावकर पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. मोठा फटका, ड्राईव्ह केलाय, व्हॉट अ मॅग्निफिसंट कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू तुकाराम सर. या चौकाराने जो आहे ना कुठे ना कुठेतरी आघात केला गेलाय हा हेमंतच्या पूर्णपणे दिमागावरती, कारण याचं कारण असं आहे, सिंगलने धाव वाढते किंवा अजून कोणत्या दृष्टीने धाव वाढते त्यावेळेला काही फरक पडत नसतो, परंतु चौकार अशा पद्धतीने ज्यावेळेस येतो ना त्यावेळेला तो मनाला लागत असतो. आणि खास करून जर भरतमोळजी बघितलं, दोन्ही एंडनं धावा येतात. गौरवकडनं धावा येतात, वैभवकडनं धावा येतात, वैभवकडनं धावा येतात. आज सुंदर, हो काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे, अप्रतिम. टाळ्या वाजवायला हव्या ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. या चिराग आहे, थँक्यू डीजे. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5 मध्ये दिलेल्या सर्व सहकर्त्यांचं मनापासून आभार. आणि मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सदानंददादा पाटील आणि रंजनदादा पाटील, आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आर्थिक सहकार्य केले 10,000 रुपये कॅश, त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता गौरव पाटकर यांचा. आणि काल जसं आम्ही म्हटलं होतं की प्रत्येक जण व्यक्तिमत्वांचं याच्यामध्ये योगदान आहे. हे VPL सीझन 5ला 4 चान लावण्यामध्ये VPL 5ला यशस्वी करण्यामागे. पुन्हा आपण जातोय मॅचच्या दिशेनं. हेमंत गोलंदाजी मार्कवरती
वैभव थोडासा पिश खेळतोय, वर खेळतोय, जमिनीला ठेवू शकला नाही हा फटका आणि चेंडू गेला बाहेर. वैभवला जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. गॉन. थँक्यू डीजे. थांबवतोय. मंचावरती उपस्थित रंजनदादा पाटील आणि सदानंददादा पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभले त्यांचं मनापासून आभार. त्यांच्या समवेत जे ट्रॉफीज आपण पाहतोय ते रंजनदादा पाटील आणि फैय्यद शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. उत्तम ज्वेलर्स, उत्तम सेठ यांच्याकडून ही सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी, त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अम्या क्लासिक क्लब यांच्याकडून वर्षभराची फ्री मेंबरशिप. धावपलक आहे 40, 4थं षटक मार्गस्थ आहे. आणि त्याचबरोबरीने नगरसेवक प्रफुल्ल सानेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. परिचारक किनी यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. गडी बाद, पंचांचं बोट हवेमध्ये. एका क्षणाला वाटलं सुद्धा नव्हतं की करण बैरा या प्रकारे बाद होईल. डायरेक्ट हिट. हेमंत गाडीगावकर यांचा हा आघात यशस्वी. गॉन. आणि थांबवतोय. त्याचबरोबरीने वैभव नवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट, NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून झिपर, जे सर्व सहकार्त्यांचं जे स्पोर्ट्स पाऊस आहेत त्यांच्या माध्यमातून ज्याला आपल्याला बॅट्स आहेत त्यांचा मनापासून आभार आहे. तसेच मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि त्याचं पालन करत असताना त्यामुळे इथे उपस्थित होणाऱ्या सर्व मान्यवरांचा योग्य तो स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि थोड्याच वेळात जसं हे शेवटचं षटक संपेल त्यानंतर आपण सन्मानाच्या दिशेने सुद्धा वळणार आहोत. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक ठाकूर. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. 40 वरती 10च्या सरासरीने हा संघ पोहोचलाय. शेवटचा षटक आहे. या क्षणाला बघतोय आपण व्हाईट चेंडूचा इशारा झालाय. एका अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते. गौरव आहे नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज जो आलाय स्ट्राईक एंडला राहुल परदेसी. स्ट्राईक एंडला दीपक ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. पाठीमागे गेलं, कट करण्याचा प्रयत्न होता. इथे धाव पूर्ण झाले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. 42-42. गौरव आहे. तसेच मंचावरती भूपेंद्र सिंग साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी राहुरी रॉटड या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे या मूवीमध्ये. ते सुद्धा आपल्या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद सर. आपलं सुद्धा मनापासून सहर्षाचं स्वागत आहे आमच्या संपूर्णतः वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन VPL सीझन 5च्या वतीनं. थँक्यू सो मच. सर्व सन्मान्य अतिथींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत BPL सीझन 5 मध्ये. आणि हा जो आता प्रेक्षक संख्या वाढली ना, कारण हा उत्तार्ध आहे, हा क्लायमॅक्स आहे. याही चेंडूला खेळलाय गौरवने. क्षेत्ररक्षण होताना एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण मधल्या काळामध्ये आपण बघितलं होतं टॉप 5 मध्ये जे संघ होते त्याच्यानंतर टॉप 3 कडे जाण्याची ही लढाई आहे. टॉप 3 कडे जाण्याची लढाई. शेवटचे षटक मार्गस्थ नवीन फलंदाज राहुल परदेशी मैदानाच्या दिशेने दाखल झाला. धावफलक आहेत 43 वरती 3. 4 चेंडू अतिशय निर्णायक आणि महत्वाचे आहेत. चेंडूचा खेळ होतो या ठिकाणी. 2 धावा कधी 44. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपक ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर राहुल परदेशी. बॅकफुट जाऊन घेण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. कलात्मकतेने भरलेला सुंदर आणि सुबक फटका. 4 धावा. पुन्हा एकदा डीजे थांबवतोय. विनंती आहे, जे लाईटचे पोल आहे तिथून लांब व्हा. प्रेक्षक हो, आपणास विनंती आहे, लाईटचे पोल आहे तिथून लांब व्हा. त्या जे आपले पोल्स लावलेले आहेत त्याच्यापासून थोडंसं दूर राहा. करंट फ्लो होऊ शकतो तिथूनही, तर आपण थोडंसं अंतर ठेवा, त्याच्या बाजूनं राहायचं आहे. व्हाईट चेंडूचा इशारा झाला आहे आणि धावफलक बघा हळूहळू चालला 50च्या जवळ. 49-49 वरती. आतापर्यंत हा महत्वाचा सामना होता. टॉप 3 मध्ये जाणारा. ड्राईव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षण करताना एक धाव. 50 धावा
फलकावरती विभूती नेटवर्क साहेबाच्या माध्यमातून 50 धावा फलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे गौरवचा. गौरव जो आतापर्यंत फलंदाजी करतोय 25 वरती 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावांची इनिंग साकारलेली आहे. पाठीमागा गेला जोरदार फटका, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 51 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. 51 धावा धावपल करतात आणि शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. अतिशय चांगलं धावपलक आहे. टॉप 5 मध्ये आल्यानंतर अशा जवळच्या लढती म्हणजे धावा सुद्धा होणार, त्याचा पाठलाग होण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणार आणि सामने हे जे आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत लढले जाणार आहेत. कारण हे जे संघ आहेत ते सुरुवातीला अथक मेहनत आणि प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे दोघांचा जो कॅलिबर आहे तो समसमान आहे. यावेळेला फेकी केली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव, नॉट आउट. पंचांनी यावेळेला नॉट आउटचा इशारा दिला. आता गडी बाद, या 2 धावा काउंट होतील आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 53 वरती. 54चं टार्गेट आहे टीम मॉडर्न आर्ट या संघासमोर. डीजेला थांबवतोय कारण इथे लगेचच आपण सन्मान करून घेणार आहोत. आदरणीय फयाजी शेख यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. मंचावरती उपस्थित नगरसेवक सदानंददादा पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. दरवर्षी VPL साठी ज्यांचा एक हात पुढे असतो, एका शब्दावरती ते VPL साठी सहकार्य करत असतात, असे कर्तृत्ववान नगरसेवक आदरणीय सदानंदजी पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या या VPL 5च्या मुख्य मंचावरती केला जातोय. फय्याद शेख यांच्या शुभ हस्ते सल्लागार कार्याध्यक्ष आहेत वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. नगरसेवक रंजनदादा पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करेल रंजनदादा पाटील यांना. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन सल्लागार त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय नगरसेवक रंजनदादा पाटील यांचा. त्यानंतर मंचावरती उपस्थित ज्याने राहुरी राठोड सारख्या सिनेमामध्ये काम केलंय असे भूपेंद्र सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती करेल किशोरदादा पाटील यांना. किशोरदादा लॉसन कोरिया आपण यायचं. किशोरदादा आहेत. किशोरदादा यांच्या शुभ हस्ते वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते भूपेंद्र सिंग साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. हे सर्व मान्यवर आहेत म्हणूनच या स्वर स्पर्धांना 4 चांद लागत असतात. कारण म्हटलं जातं ना, प्रेक्षकांविना मैदान अधुर, तसेच मुख्य पाहुण्यांविना हे व्यासपीठ अधुर असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच हे जे मान्यवर आपल्या मंचाला लाभलेत त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. आदरणीय विलास चव्हाण साहेब आपणा सुद्धा विनंती, आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन VPL सीझन 5च्या वतीनं. नेक्स्ट मॅच अष्टविनायक विरार आणि हितविक 24 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हितविक 24 अष्टविनायक विरार दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. रंजनदादा पाटील साहेब आणि सदानंददादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल या टॉप 5 मधील दुसरा मॅचचा. अष्टविनायक विरार कॅप्टन अनिकेत लवकर यायचंय. सुरुवात झाली आहे, बिगुल वाजवलाय. पहिला चेंडू, व्हेरी फर्स्ट बॉल, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. अमित लाड आणि हितविक 24 चे कर्णधार रंजनदादा पाटील या दोन कर्णधारांदरम्यान टॉस केला जातोय. टॉस जिंकला अष्टविनायक विरारने. निर्णय सांगायचा अमित लाड. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचंय. अमित 2 मिनिटं हवी आहेत का? ठीक आहे, काय हरकत नाहीये. मॅचला सुरुवात करण बेराई समोर, यावेळेला चेंडू आउट ऑफ द, सेलिब्रेशन होत आहे.
सेलिब्रेशन झालंय, पंच निर्णय करतात. गडी बाद गॉन. मुझम्मिल खानला माघारी परतावं लागते. मोठा हादरा टीम मॉडर्न आर्ट या संघाला. एक मोठा धक्का लागलाय कारण मुझमिलच्या रूपानं जोर का झटका. तर अजून आपण एक सन्मान सत्कार सुद्धा घेणार आहोत. या निमित्तानं विलासजी चव्हाण आहेत मंचावरती, त्यांचाही सन्मान सत्कार केला जाईल. धापलकावरती धाबा आहेत ते 5 जावेद मंसूर यांच्या आपण हा सन्मान सत्कार घेतोय. सामन्यावरती सुद्धा नजर आहे कारण महत्वाचा सामना आहे. नवीन फलंदाज आलाय, करण आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, कमिटमेंट सुंदर, ड्राईव्ह सुद्धा सुंदर. आपण सन्मान सत्कार करतोय आणि विलासजी चव्हाण साहेब यांचा इथे सन्मान सत्कार केला जातोय. आणि सर नक्कीच आपली उपस्थिती फार महत्वाची होती. आणि जसं प्रत्येक वेळेला जसं भरतजी मोरे यांनी सांगितलं की सन्मान करणं सत्कार करणं हे आद्य कर्तव्यच आहे. पण मैदानात काय चाललंय, मैदानात हेमंत आपला जलवा दाखवतोय. हेमंतचा खेळ भरलाय, हेमंतच्या बॅटमधून आलाय आज चौकार. 4 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, 10 वरती पोहोचलाय. आणि ही लढाईच अशी आहे म्हणून मी मॉडर्न आर्टला का म्हटलं होतं भरत मोरेजी, हा कानामागून आला ना तिखट झाला. म्हणजे अंडर एस्टिमेट केलं होतं या संघाला प्रत्येक संघाने. पण याने आपला खेळ दाखवलेला आहे. एक किलर इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे अगोदर जसं मी नेव्हर गिव्ह अप्स म्हटलं होतं तसा किलर इन्स्टिंक्ट आहे यांच्यामध्ये. शेवटपर्यंत झुंजार वृत्ती या संघाने दाखवलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. पाठलाग केला जातोय इथून. जर आपण बघितलं तर 54चा पाठलाग आहे. तो 54चा पाठलाग करताना पहिलं षटक फार महत्त्वाचं आहे. जिथून पहिल्या षटकाच्या करंच्या या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा या चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क. हेमंतला परतावं लागतंय. बिग ब्लो मोठा धक्का गॉन. थँक्यू. बिग ब्लो मोठा धक्का हेमंतच्या रूपानं. मुझम्मिलचा धक्का सहन होतो न होतो तो दुसरा धक्का लागला. एका पाठोपाठ एक 2 धक्के, धक्क्यावरती धक्के. 2 एका षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद 10 वरती पोहोचलाय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 44 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आलाय इथे ऋतिक. गेल्या मॅचचा हिरो, गेल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौका टोकलेला ऋतिकाला नॉन स्ट्राईक पण स्ट्राईकला आहे करण. आणि खऱ्या अर्थानं ही जोडी फार महत्त्वाची ठरणार आहे या मॅचमध्ये. करण आणि ऋतिक नाही आहे, करण अर्जुनवाली जोडी आहे. जरी करण अर्जुनवाली जोडी चालली तर मॉडर्न आर्टसाठी आहे. पण तू हे जाणतात दुसऱ्या बाजूला विभूती नेटवर्क पॉवरफुल आहे. सध्या 5Gचा जमाना आहे. 5G पेक्षा वेगवान विभूती नेटवर्क आहे. तर त्या विभूती नेटवर्क पूर्णपणे अभ्यास करून आले. नेटवर्क जाळं पूर्णपणे भिडलेलं आहे त्यांनी या मॉडर्न आर्टच्या संघासमोर. आणि जाणतात ऋतिकचा खेळही जाणतात, करणचा खेळही जाणतात. या क्षणाला महेश वलव या चेंडूला स्वीप करतो ऋतिक. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि मोठ्या संघाला बरंच ज्यावेळेला आपण बाहेर पाठवले ना तर आपल्या संघाच्या कडनं अपेक्षा वाढल्यात, प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्यात पाठीराख्यांच्या. नाही नक्कीच प्रेक्षक तर आणि जे पाठीराखे आहेत ते अपेक्षा ठेवूनच असतात. आणि त्यांच्या अपेक्षासाठीच आपल्याला खेळ आपला उंचावावा लागतो. कारण त्यांच्या अपेक्षांची पूर्तता केली तर आपलं करिअर घडत असतं. मग क्रिकेटच्या माध्यमातून असो किंवा अजून कोणत्या माध्यमातून. महेश यादव गोलंदाजी मार्कवरती आहे, करण समोर आहे. जागाबन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल येतोय. कोणतीही धाव नाही. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तुकाराम सर जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि महेश यादव हा सुद्धा म्हणतात ना
दिसला नाही, पण याने अतिशय चांगली कामगिरी केली ॲज अ बॉलर म्हणून विविध नेटवर्कसाठी. नक्कीच चांगली कामगिरी केलेली आणि या क्षणाला महत्त्वाचं षटक हाताळतोय. दुसरं महत्त्वाचं षटक आहे ते हाताळलं जात आहे या क्षणाला. महेश सरळ चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गेला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि अजून एक गोष्ट आहे भरत मोरेजी, कारण मॉडर्न आर्ट आतापर्यंत बघितलं हेमंत मुजम्मिल यांच्यावरती बराचसा अवलंबून होता. 2 ते 3 सामन्यामध्ये ती सलामी जोडी खेळली होती, आता ती सलामी गेलेली आहे. परंतु अजूनही आपल्यामध्ये विश्वास ठेवायचा आहे या ऋतिक असतील करण असतील, कारण समोरचा संघ तगडा आहे, त्यांचाही विश्वास वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स लेवल थोडंसं वर गेलाय. धावांचा पाठबळही त्यांच्याजवळ भरपूर आहे. 53 धावा त्या संघाने केल्यात. आउट. मी म्हटलं आत्मविश्वास वाढलाय, ऋतिकला परतावा लागतंय, तिसरा लागलाय, झटका गॉन. थँक्यू. खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरचा कस लागणार आहे यावेळेला. ऋतिक उपाध्यायचा झेल टिपला आहे, मार्क रॉड्रिक्स नाही, गोलंदाजी मार्कमध्ये महेश यादव होते. आणि हे चित्र असं आहे ना की या सध्याच्या घडीला म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये मॅच आहे, खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरचं काम काय असतं ते शिकवणार आहे. मिडल ऑर्डरचं काम जे काय असतं ते जर का पार पाडलं गेलं तर ही मॅच पार होऊ शकते. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, किरण. आणि जसं तुम्ही म्हटलं की मधल्या पाळीवरती आता थोडंसं दबाव येतात, पण ही संधी आहे. आपदा में आप संधी खोजिए. क्रायसिस आहे, ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये शोधा तर तुम्हाला संधी आहे. प्रत्येक वेळेला सरळ होणार नाहीये प्रत्येक काम, तुम्हाला स्वतःला जागा बनवावी लागणार आहे. जगा आसानीसे नाही मिळती. आणि आजच्या घडीला तर बघितलं लोकलमध्ये 4थी सीट पण आरामात मिळत नाहीये, तर मग क्रिकेटमध्ये कशी सीट मिळणार? तुम्हाला 3री सीट मिळवायची आहे, 3ऱ्या क्रमांकापर्यंत जायचं आहे, तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथून आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपलेला असताना धावा झाल्यात त्या 14, पाठलाग 54चा होत आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 40ची गरज आहे. अजून एक गीत घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू डीजे. करण बैराई गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 18-40चा सामना आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान, डोंगरा एवढं आव्हान पार करायचं आहे. टॅप करून खेळण्याला चेंडू होता, सरळ चेंडू गेला होता तो ऑफसाईडच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. करण आलाय पुन्हा एकदा. पहिले षटक ज्याने सुंदर हाताळलं होतं, पुन्हा एक त्याच पद्धतीने. आणि हे काय घडतंय ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा भरत मोरे यांच्यासाठी जोडीने येऊ. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. डीजे. थँक्यू. आणि भरत मोरेजी म्हणून नेहमी म्हणतात ना, आपके पास जोश है वो काफ़ी अहम है, लेकिन जोश के साथ होश भी होना. जोश के साथ होश होना उसी तरह है रण में अर्जुन के साथ कृष्ण का होना. तिथे कृष्ण होता म्हणून अर्जुन यशस्वी ठरला. याही क्षणाला तुम्हाला एक कृष्ण शोधावा लागणार आहे. अर्जुनाला जशी साथ होती तसाच चौकार आलाय, तो अर्जुन आहे. कृष्णही तुम्हाला पाहिजे. आज चौकार आलाय, 4 धावा. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं तुकाराम सर जर पाहिलं तर सुरुवातीचे जे टॉप ऑर्डर आहे 1, 2, 3 आतापर्यंत चांगला खेळ करत होते मॉडर्न आर्ट, त्यामुळे पुढे येत होती. परंतु आता या क्षणाला ज्यावेळेला टॉप 5 मध्ये खेळ केला जातोय त्यावेळेला टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाले. आणि ते कोलॅप्स झाल्यानंतरचा जो खरा काय दबाव आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतो. परंतु चिरागने जो फटका एक्झिक्यूट केला आहे त्या फटक्याने दाखवली आहे दिशा की मी सुद्धा या ठिकाणी काहीतरी करण्यासाठी आलो आहे. आणि ही संधी आहे, त्याला हिरो बनण्याची संधी यासाठी आहे कारण इथे जर काही हिरो बनला तर तो पूर्णपणे फोकसमध्ये येणारा खेळाडू ठरेल, यामध्ये तिळ मात्र शंका नाही. नक्कीच हायलाईट होणार. फ्लड लाईटमध्ये सामना चालू आहे आणि तुम्ही हायलाईट होऊ शकता. ऑन साईडला चेंडू खेळ आहे फाईन लेग रिजनमध्ये. बघा आपण ज्यावेळेला एखादं कातरण असतं किंवा एखादी गोष्ट नमूद करायची तर हायलाईट वापरतो कारण ती ठळक दिसावी. तर तो हायलाईट होण्याचा मौका तुमच्यासाठी सुद्धा आहे, करणसाठी सुद्धा तो मौका आहे. कारण करण बैरे आतापर्यंत गोलंदाजी म्हटली तर चांगली करतोय. थोडासा खाली राहतोय चेंडू. शॉर्ट लेगला चेंडू गेला, लेग बायचा इशारा झाला. धावफलकावरती धावा बघतोय 21-21. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 3ऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडूचा खेळ असणार आहे. करण बेहराई VPL मध्ये आतापर्यंत तरी हायेस्ट विकेट टेकर आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सूरज चव्हाणच्या हातामध्ये चेंडू जातोय. विविध नेटवर्कमध्ये जर आपण पाहिलं ना गोलंदाजाने ज्या प्रकारची कामगिरी केली त्यामध्ये ज्या प्रकारे करण बेहराईचा हात जितका मोठा आहे ना तितकंच मोठं योगदान सूरज चव्हाणचं आहे.
कारण त्यांनी ज्या मॅचेस आज काढून दिल्यात किंवा या अगोदर काढून दिल्यात त्या अतिशय आटातटीच्या होत्या, अंडर प्रेशर होत्या आणि ती जी गोलंदाजी केली आहे ती खूप काही महत्त्वपूर्ण राहिली आहे विभूती नेटवर्कसाठी. हा, म्हणजे विभूती नेटवर्कमध्ये एकापेक्षा जास्त हिरो आहेत म्हणून तो संघ इथे खेळतोय ना. एकावरती निर्भर नाहीये, एका खेळाडूवरती डिपेंड नाही आहे संघ. प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देतोय, प्रत्येक जण आपल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करतोय, म्हणून हा विभूती नेटवर्कचा संघ इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि आतापर्यंत आपण बघतो 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे आणि 12 चेंडूमध्ये आता 32 धावांची गरज. 16चा इथे आता आस्किंग रन रेट, जो आवश्यक धावगती आहे ना, रिक्वायर रन रेट वाढलाय. 16च्या घरामध्ये गेला, 12 मध्ये बनवायचे त्या 32. गोलंदाजी मार्कवरती मार्क झेल टिपलाय. ओहो, जबरदस्त झेल, काय झेल टिपलाय वैभव पाटील, जबरदस्त झेल टिपतोय. डीजे वैभव पाटील आगाशी की आन बान शान म्हटलं जातं. अतिशय चांगल्या दर्जाचा झेल असा टिपलाय तो तरुणाला सुद्धा लाजवेल. अतिशय दर्जेदार आणि मोक्याच्या वेळेला, कारण चिराग इन्फॉर्म बॅटर होते, माघारी परतल्यात, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. आणि वैभवने फलंदाजी करताना आपल्या फलंदाजीमधलं वैभव दाखवलंय, पण क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आपला दर्जा, आपला क्लास दाखवलेला आहे. ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं, क्षेत्ररक्षण होताना 1 धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण करतोय फलंदाज केतन. धावा झाल्या धावफलकावरती 23. एक मोठा डोंगर जो उभारला तिथूनच सामना, म्हणजे ते गौरवची इनिंग्स मधल्या काळामध्ये आलेले ते चौकार, त्याच्यानंतर वाढलेला तो रन रेट, आणि त्याच प्रत्युत्तर दिसते की आता थोडासा कुठेतरी बॅकफुटला संघ जातोय हा मॉडर्न 8चा. अजून एक गोष्ट ऍड करेन तुकाराम सर, जशी गोलंदाजी होते, जशी फलंदाजी होते, त्या व्यतिरिक्त ज्या प्रकारे किरण गरजने जे क्षेत्ररक्षण केलं होतं मागील मॅचमध्ये, दुर्गेश गोरेने कालच्या दिवसामध्ये केलेलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर राहुल परदेशीने त्याला दिलेली साथ, सूरज चव्हाणचं क्षेत्ररक्षण, या सर्व गोष्टी खूप मॅटर करतायत या मॅचमध्ये. आणि विभूती नेटवर्कचा म्हणून मी उल्लेख करतो, आपल्याला सुद्धा जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल ना तर आपणही टेन्शनमध्ये येतो. ते नेटवर्क शोधत असतो. विभूतीने ते नेटवर्क शोधले, विभूतीने ते नेटवर्क योग्य ठिकाणी वापरलेलं सुद्धा आहे, ते दिसते. 24 वरती पोहोचलाय. शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख चांगली गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावा झाल्या ते आपण बघतोय. 24-24 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 30चं आव्हान, मोठं आव्हान समोर असताना 6 चेंडू 30 धावा, काय हे शक्य आहे का? तर क्रिकेट आहे, काही घडू शकतं, परंतु सध्याच्या घडीत जर पाहायचं झालं तर या मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असं चित्र दिसायला लागलंय. विभूती नेटवर्क, चला वेळेचं बंधन आहे त्यामुळे घाई करा, आपण त्वरित क्षेत्ररक्षण. आणि विभूतीने खरं म्हणजे घाई करायला हवी, कारण वेळ तुमच्या जोडीने आहे, वेळ तुमच्या साथीने आहे, वेळ तुमच्या बाजूने आहे, वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. मग तुम्ही का वेळ घेतायत, तुम्ही का टाइम घेतायत? कारण इथून 6 लिगल डिलिव्हरी, 6 वैध चेंडू आणि सामना आपण आरामात जिंकू शकता. तर आपल्याला इतका वेळ लागण्याचं कारण कदाचित लक्षातही येत नाही. आणि म्हटलं जातं ना, वेळ जेव्हा चांगली असेल ना त्यावेळेस चांगली कामं करून घ्यायची. जे काही संकटाने भरले किंवा अडचणी भरली कामं आहेत ती सुद्धा चांगल्या वेळेमध्येच करून घ्यायची, असं जेणेकरून त्याला यश जास्त मिळेल. कुमार गाबड नवीन गोलंदाज, पहिल्यांदाच हा गोलंदाज वापरला गेला या स्पर्धेमध्ये. गुरुदत्तसाठी या गोलंदाजाने अनेक वेळा आपल्या गोलंदाजीच्या बॉलवरती सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेला आहे आणि असा गोलंदाज या ठिकाणी दाखल झालाय शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 30 धावांची गरज असताना. बेंच स्ट्रेंथ म्हणजे कुमारला काय इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यावरती नक्की चर्चा करेन. तुम्ही त्याचं वर्णन केलेलं आहे. गुरुदत्तकडनं खेळताना चांगली कामगिरी केली आहे. शेवटचं षटक हाताळायचं आहे आणि शेवटचं षटक हाताळताना विचार काय केला, गौरव असतील, बाकीचे विभूतीचे प्लेयर असतील, की एखाद्या सामन्यामध्ये आपला फ्रंटलाईन गोलंदाजाला धावा गेल्या तर बेंच स्ट्रेंथ काय आपली, आपले राखीव खेळाडू काय आहेत, आपले राखीव गोलंदाज काय, कदाचित ते थोडंसं टेस्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. आणि अगदी योग्य निर्णय, हा निर्णय घेणं गरजेचं होतं, कारण आता जर सामना पाहिला तर पूर्णपणे जवळजवळ 90 ते 95% आपल्या हातामध्ये आहे. आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये, कारण 4 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 4 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. बॅक टू द बॉलर, दणदण करून चेंडू आला सीमारेषा पार, चौकार. पण जसं म्हणतात ना, चौका तो आया लेकिन मेहरबा आने में काफी देर कर दी. फार उशीर झाला आता या सामन्यामध्ये परतण्यासाठी. ती जी जोडी होती मैदानावरती आतापर्यंतची
हेमंतची मुजम्मिलची ती जोडी गेली, ऋतिक गेला, त्याच्यानंतर सामना सुद्धा त्यांच्या हातातनं निसटतोय. पण फुल क्रेडिट टू विभूती नेटवर्क साहेबा. एक टीमवर्क, टीम ज्या पद्धतीने खेळायला हवी तशी टीम खेळले विभूती नेटवर्कची. गौरवची इनिंग्स, त्याला तो थोडीच तोड साथ आपण वैभवची साथ लाभली. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना करण बैराईची 2 षटकं आणि त्यानंतर दिलेली क्षेत्ररक्षकाने साथ. फुल टीमवर्क आहे, नेटवर्क सुद्धा आहे आणि टीमवर्क सुद्धा आहे. अतिशय चांगली बाब, खूप चांगल्या प्रकारे खेळ केला. आणि या मॅचमध्ये चालेल गौरव पाटकरची जी बॅटिंग आहे, त्याला आलेला जो फॉर्म आहे साहेबासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तो फॉर्म. आणि सध्याच्या घडीला विभूत नेटवर्क या संघासाठी अतिशय चांगली बाब आहे. मॅच संपली आहे, सामना जिंकला आहे टीम विभूत नेटवर्क साहेबाने. थँक्यू.